तर राज्यात 8,000 कोटींचा अॅम्ब्युलन्स महाघोटाळा असा आरोप सध्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे आणि गंभीर आरोप त्यांनी हा केलेला आहे। अॅम्ब्युलन्स 4,000 कोटींचं टेंडर 8,000 कोटींपर्यंत फुगवलं असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारनं टेंडर फुगवल्याचा वडेट्टीवारांनी सध्या आरोप केलाय। मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून विजय वडेट्टीवार आता तक्रार सुद्धा करणार आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन 7 दिवसाची केवळ 7 दिवसाची मुदत देऊन 8,000 कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी रुपये कमवण्यासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला आहे। यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार। तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदाच बर्बाद झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे। विवादित जे मंत्री आहेत, वादाधित मंत्री आहेत, ज्यांचा त्या आरोग्य खातच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेला आहे। 8,000 कोटीचा टेंडर 7 दिवसात कोणी काढतं काय? अरे थोडी लाज तरी असायला पाहिजे ना। आणि त्यामधले सगळे टर्म कंडिशन ज्या वेळेस टेंडर ओपन होईल त्या माणसाला दिसेल, तो माणूस मंत्र्याचा नातेवाईक असेल हे तुम्हाला मी सांगतोय। तक्रार करणार आहे मी, तक्रार सुरू झाली आमचा, आम्ही ड्राफ्ट तयार झालेला आहे। मी मुख्यमंत्र्यापासून हे टेंडर थांबवण्यासाठी विनंती करणार आहे आणि मुख्यमंत्र्याकडे करणार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहे। आता सगळेच सरकार मिळून असेल तर सगळेच मिळून असतील, चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून खाऊ, तर रद्द करणार नाही, नाहीतर रद्द करतील। मी पत्र पाठवणार आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय की विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। राज्यात 8,000 कोटींचा अॅम्ब्युलन्स महाघोटाळा झाल्याचा त्यांनी हा गंभीर आरोप केलाय। गौरी, राज्याच्या आरोग्य विभागाने ज्या अॅम्ब्युलन्स आहेत त्यासाठी एक 10 वर्षाचं टेंडर काढलेलं आहे आणि यावरच आक्षेप घेतलेला आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी। 10 वर्षाचं सरसकट यापूर्वी कधीही टेंडर काढण्यात आलेले नाही। त्याचबरोबर जो टेंडर काढलेला आहे त्यासाठी केवळ 7 दिवसाचा अवधी देण्यात आलेला होता आणि 7 दिवसात अवधी काढून 8,000 कोटी रुपयांचा हा टेंडर काढण्यात आलाय। जर जास्तीत जास्त जर टेंडर काढण्यात आलेला असता तर हा 4,000 कोटीपर्यंत गेलेला असता। त्यामुळे आरोग्य खात्याचे कोण अधिकारी आहेत किंवा मंत्री आहेत असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे आणि त्यात आरोग्य मंत्र्यांसह त्यांचे नातेवाईकांना टेंडर देण्यासाठी हा अशा प्रकारचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आणि या संदर्भात आता हा टेंडर प्रक्रिया थांबवण्यात यावी, ही संपूर्ण प्रक्रिया काढण्यात यावी यासाठी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आणि जर हे नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार अशी ही भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतलेली आहे। त्यामुळे काँग्रेस आणि आता याबाबत पुढे भविष्यात कुठल्या प्रकारची भूमिका घेते किंवा काय आंदोलन करतं किंवा हे टेंडर प्रक्रिया थांबवण्यात येते की आणखी पुन्हा राबवण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच जितेंद्र, आपण पाहतोय त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून ते या संदर्भात तक्रार सुद्धा दाखल करणार आहेत। नक्कीच हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत जे विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केलेत आणि खास करून जे आरोग्य खात्यावर करण्यात आलेले आहेत। आरोग्य खात्यावर त्यांनी थेट आरोप केलेले आहेत की ज्या प्रकारे ही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली त्यामध्ये अनियमितता आहे, पारदर्शकता नाही आहे। एकतर हे 10 वर्षासाठी सलग टेंडर काढण्यात आले। दुसरं महत्वाचं म्हणजे 7 दिवसाच्या कालावधीत हे टेंडर प्रक्रिया करण्यात आली आणि तिसरं म्हणजे 8,000 कोटींची ही प्रक्रिया आहे आणि यासाठी जी पारदर्शकता राबवावी लागते त्या प्रकारची कुठलीही राबवण्यात आली नाही। त्या विरोधात आता मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आम्ही याबाबत ही प्रक्रिया थांबवण्याची मागणी करणार असं वडेट्टीवार म्हणाले आहे। गौरी, नक्की जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।